कमी वेळेत जास्त माहिती मिळवायची असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेळ असेल आणि नॉलेजही जास्त घ्यायचं असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊ की समाधीविषयी बोलायचं होतं की संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली होती किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. जेव्हा आपलं त्यांचं कार्य पूर्ण होतं तेव्हा ते समाधी घेतात. तर जलसमाधीच का किंवा त्याविषयी काय सांगायचं तुम्हाला? संतांनी एकेका गोष्टीला जवळ केलं आहे. पंचमहाभूते, पृथ्वी, आप, जल, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांचं एकत्रीकरण म्हणजे आपलं शरीर आहे. आणि आपलं शरीर हे या पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन केलं तर त्यांनी भूमीला आपलंसं केलं. त्यांनी जी संजीवन समाधी घेतली ती भूमीमध्ये आहे. तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालं, ते आकाशमार्गे गेले. एकाने पृथ्वी धारण केली, एकाने आकाश धारण केलं, नाथ महाराजांनी जल धारण केलं. अर्थात जलसमाधीच का घ्यावी वाटली त्याचं कारण असं आहे की भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा जलसमाधी घेतली होती. अवतार समाप्तीच्या वेळी प्रभू रामचंद्रांनी जलसमाधी घेतली. एकनाथ महाराजांचा शेवटचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण आहे. आणि मग भावार्थ रामायण हा जर नाथ महाराजांचा शेवटचा ग्रंथ असेल तर त्यांनी एक प्रकारे ही गोष्ट दाखवून दिली की मी दुसरा तिसरा कोणी नसून मी प्रत्यक्ष राम आहे, मी प्रत्यक्ष महाविष्णू. हीच कारण साधू ओळखावा मरणी, अर्थात संत महात्म्यांच्या जाण्याला किंवा समाधी घेण्याला मरण वारकरी संप्रदाय मानत नाही. समाधी सोहळा म्हणतो, पुण्यतिथी म्हणतो. नाथ महाराजांनी जलसमाधी घेण्याचं कारणच हे आहे की परमात्मा प्रभू रामचंद्र आणि मी वेगळे नाहीत, हीच एक भूमिका एकनाथ महाराजांना दाखवून द्यायची होती.